हो ही अशी जागा पाहिजे एकदम बारीक. चगड्या बोले हे फुलांची भाजी खातात ना. कुडीची आहे ना. कुडीची कालच बनवली. कुडीची बनवलीस. व्हिडिओ चालू करूया. आपला चिकन झालेलं आहे. प्रॉपर मुरुडमध्येच आहे आणि हॉटेल जर बघितलं तर एकदम साफसुथरं आहे. बाथरूम पण क्लीन आहे. बेड मोठा आहे आणि मालक स्वतः. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करतोय आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज चाललो आहे अलिबागला. अलिबाग मुरुडमध्ये चाललेलो आहे आणि आजचा एक स्टे असणार आहे मुरुडमध्ये. तिकडे 2-3 प्लेस आहेत ते आपल्याला फिरायचे आहेत आणि एका हॉटेलमध्ये आपण स्टे करणार आहे. आपल्या मित्राचं हॉटेल आहे तर तिथेच आपण आज स्टे करूया आणि बाकीचे प्लेसेस जवळपासचे आहेत जे फेमस प्लेसेस आहेत त्याला पण भेट द्यायची. 3 असे वॉटरफॉल आहेत त्यालाच भेट देऊया. आज तिथे पूर्ण दिवस असणार आहे आपण आणि उद्या सकाळी चेकआउट करून नलिनी काकूंकडे जायचं आहे कारण तिथून आपल्याला इन्व्हिटेशन आलं आहे की एकदा भेट द्या म्हणून हॉटेलला की जेवायला या वगैरे. त्यासाठी इन्व्हिटेशन आलेलं आहे तर त्यासाठीच आलेलो आहे. खास तो प्लॅन नलिनी काकूंना भेटायसाठीच हा प्लॅन केलेला आहे खास. आजची व्हिडिओ तर बघाच आणि उद्याची व्हिडिओ बघा. आता मुंबई गोवा हायवेला आहे. एका ठिकाणी हॉटेलला थांबलो आहे. नाश्ता करूया आणि पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. तर मिसळ ऑर्डर केलेली आपण आणि बरोबर अमित पण आहे. तर स्कूटी घेऊनच आलो आहे दोघे पण. आणि दुसरा अजून एक मित्र आपल्याला जॉईन करणार आहे मुरुडमध्ये. तिथेच राहतो जो राकेश शिंदे म्हणून त्याचं नाव आहे. मागच्या वेळी आपण त्याच्याबरोबर गेलेलो कॅम्पिंगसाठी आणि कॅम्पिंगच्या व्हिडिओ असतात त्याच्या. तो आपल्याला जॉईन करणार आहे आणि दिवसभर आपल्यावर भरवत असणार आहे. साईडला झाडं आणि एकदम गाडी चालवायला मजा येते आणि डांबरी रस्ता. असाच रस्ता थोडा बाहेर पण करायचा होता मुंबई गोवा हायवे. अजून मजा आली असते. बरं वाटलं असतं खूप लोकांना, कोकणातल्या लोकांना. कसं आहे की पहिले रस्ते मातीचे होते तेव्हा लोकांची नाळ ही मातीशी जोडलेली असायची. आता त्यानंतर रस्ते डांबराचे झाले, लोक डांबरट झाली आणि आता रस्ते सिमेंटचे झालेले आहेत. त्यामुळे लोक कुठच्या लेवलला जातील हे सांगू शकत नाही. पण हा रस्ता खरंच सुंदर आहे. आता आपण फणसाड वन्यजीव अभयारण्याच्या इथे आहे आणि याचा टाईम बघूया किती आहे. इथं तिकीट 60 रुपये कळालं आहे आम्हाला. नंतर कॅमेऱ्याचे 195 मला वाटते फोटोचे आहे आणि व्हिडिओवाल्या कॅमेऱ्याचे 490 आहेत आणि 2 व्हीलरचे 50 रुपये. फक्त आता टाईम विचारून येऊया किती आहे. याचा टाईम काय? सकाळी 7:30 ते संध्याकाळी 6. ओके. आणि किती वेळ लागतं फिरायला पूर्ण? आता ते तुमच्यावर आहे की हा एरिया पूर्ण 52 किलोमीटरचा आहे. ओके. आणि त्यामध्ये ओपन म्हणजे सगळं ओपन आहे. प्राणी वगैरे सांगू नाही शकत त्या 52 किलोमीटर मध्ये कुठं असते. ओके. काहीच केज मध्ये ठेवलेलं नाही आणि 6 किलोमीटरच्या आतमध्ये ट्रेल आहे चालत जायला पायवाटला. ओके. आता ते तुमच्यावर आहे, तुम्ही जेवढं फिराल तेवढं. ओके. आणि कोणते कोणते प्राणी आहेत? लेपट वगैरे, ससा, गवा. ओके. मग गाडी घेऊन जाऊ शकतो का आपण? नाही, गाडी अलाउड नाही. तुम्हाला सगळं चालत बघावं लागेल. तिथं काहीतरी गाडीचे चार्जेस लिहित 50 रुपये वगैरे 60. हा, ते गाडीचे चार्जेस म्हणजे इथे पार्किंगचे चार्जेस आहेत. ओके. आतमध्ये नाही जाऊ शकत. आणि चालता चालता कोणी लेपड वगैरे आला तर? असं अचानक तर अटॅक वगैरे तर अजून केलंय नाही कोणीच. असं सेफ आहे आतमध्ये तुम्हाला फिरण्यासारखं. ओके. ठीक आहे. आणि कोण आतमध्ये असतात सिक्युरिटी वगैरे की? आतमध्ये आता नसतात कोण, म्हणजे गाईड वगैरे असतात ते कधी त्यांचं काम असल्यावर नाहीयेत. ओके. ते जंगलात वगैरे जातात. तसं सेफ आहे. ठीक आहे. थँक्यू. आणि ऑनलाईन वगैरे तिकीट जीपे वगैरे असेल ना? नाही, कॅश. ओके. थँक्यू. तर पहिला आपण हॉटेलवर पोचूया, त्यानंतर विचार करूया कारण सगळं फिरत चालत जायचं आहे आणि 52 किलोमीटर म्हणजे एवढा कधी फिरून व्हायचं बघूया, डिसाईड करू. ठेवा.
तर मागच्या वेळी जिथं आलेलो त्याच लोकेशनला बरोबर पोचलोय आणि राकेशच्या दुकानाच्या बाहेरच पोचलोय आपण. तू काय पितोय? कशात बरे आहेत ना? आम्ही तुमचा व्हिडिओ पण बघतो. मी बोललो रस्ता ओळखीचा वाटतोय. लागते तर मी आलो बोललो रस्ता ओळखीचा वाटतोय बोललो आणि इकडं पटकन समजलं नाही मला. अरे पाणी होता, हाय पाणी. हां तर जस्ट आपण लोकेशनवरती पोचलो. सुधा चंद्रास म्हणून हॉटेलचं नाव आहे आणि खाली त्यांचं हॉटेल आहे आणि वरती रूम्स वगैरे आहेत. चला बघूया आतमध्ये. आणि हॉटेलच्या समोरच बीच आहे. जाऊ आपण थोड्या वेळाने. AC नॉन AC नाश्त्याची गरम पाण्याची सगळी सोय आहे इकडे विथ वायफाय. मोठं किचन आहे एकदम. हो म्हणजे तुला माहित असेल ना सगळे डॅम बिम इकडे काय. असा डॅम बघ जिथं लोक गर्दी नसेल. गर्दी नसेल जास्त. तसंच बघायला तसं आपण हॉटेलला आलो म्हणजे गर्दी नसणार. गर्दी नसेल तसं पण तिथे असतेच पण थोडीफार गर्दी असेल. हां ठीक आहे. चला एक आपला डॅमवर जायचा प्लॅन झाला आहे. पटापट चेंज करू. मार्बलचं बनवलं आहे बेड वगैरे. चल मस्त असा फ्रेश वगैरे झालो आणि बघूया राकेश आता कुठे कुठे नेतोय फिरायला. पहिला डॅम्पवर जायचं ना. हां तुझे कपडे याच कपड्यावर नंतर चेंज करायला जाईल. घाल घाल तुला. चला आजचा आमचा आयटरनरी राकेशच प्लॅन करतोय कारण आम्हाला हां हो काहीतरी बॉटलनी मासे पकडायचा प्लॅन करूया. कारण आम्हाला टेन्शन होतं की जायचं कुठं आम्हाला काय माहीत नाही इथलं. तर बोललो राकेशला पण घेऊया पण घेतलेला असंच टाईमपासला त्याला मजा करू. तर त्यांनीच प्लॅनिंग केलं. चलो आणि मागच्या वेळी आपण जिथे कॅम्पिंगला गेलेलो ना तिथे पाणी आलंय खूप. तर तिथे चाललोय ना आता आपण. ओके चला तर लोकेशनला आलो पण मागच्या वेळेस जिथं आपण कॅम्पिंग केलं ना तिथे नाही जात आहे कारण गाड्या अजून तिथे लावून म्हणजे राकेशच्या घराच्या इथे लावून अजून 10-15 मिनटं चालत जायचं होतं. त्यामुळे तीच नदी जी वाहत आली ती खाली इथेच पोचते ती आहे ना. तीच नदी आहे इथे थोडं पाणी जास्त होतं. आणि आता कसं म्हणजे 4-5 दिवस पाऊस नाही आहे त्याच्यामुळे वरती पाणी कमी झालं असेल. थोडंफार असेल पाणी थोडं कमी असेल. इथेच अडवूया नदीला. हे फुलाची भाजी खातात ना. कुडीची आहे ना. कुडीची कालच बनवली. कुडीची बनवलीस. जाऊन बघू कशी. तुम्ही खाल्ली का कधी? इथून बघा डेंजर. सरकून जायचो नाही ना खाली. मजा येते. क्रॉस ये. अरे क्रॉस टाक पाय सरळ नको ठेव. हा काय बोलतो क्रॉस पाय ठेव. हो ही अशी जागा पाहिजे एकदम बारीक. चगड्या बोले उतर खाली उतर. इथं केलेलं टेंट म्हणजे तू सोलो हे करतो. हो मला वाटलं काय की टेंट म्हणजे तो असं पब्लिकला घेऊन हे नाही नाही. अरे एकटाच जातो रात्रीचा एकदम जंगलात राहतो इकडेच ना त्याला सवय आहे. मग तुला सांगू करून आले. चला हा लोकेशन बघा काय भन्नाट आहे एकदम एकदम मजा येईल.
पाणी पण कमरे एवढाच आहे, कमरे एवढा किंवा कळ्यापर्यंत असेल, म्हणजे रिक्सवाला नाही काम. आणि ह्या साईडला कसली भीती नाही आहे, एकदम भारी लोकेशन. बघा कसं भारी वाटतं. चला पटापट घुसू आत. बघू तू पडशील बाय. पटकन वरती मच्छर चावतायत. हा ओके हा पटापट करूया. इकडं आपल्याला चिकनची रेसिपी चालू आहे. चिकन धुवायचं काम चालू आहे पहिलं, आणि एकदम नॅचरल मध्ये आपण धुतोय. पाणी पिण्याचं पाणी. हो आपलं चिकन मस्तपैकी आपण काय बनवायचा, चिकन फ्राय मस्त ते डायरेक्ट याच्यावर भाजायचं आगीवरती. आगीवरती. व्हिडिओ चालू करूया. आपला चिकन झालेलं आहे. किरणची बाजूला ठेव आपल्यासाठी. एकच टेस्ट करू आम्ही. दादा कशी आहे टेस्ट? भारी. पुन्हा हॉटेलला पोहोचलो आणि संध्याकाळचे 5 वाजलेत. तर जेवण वगैरे करून घेऊ. थोडं लेट झालं आहे कारण तिकडे आपल्याला मस्त एन्जॉयमध्ये टाईमपास होत होतं, एन्जॉय होत होतं, त्यामुळे लेट आलो. आता जेवण घेऊया आणि संध्याकाळचा पुन्हा फिशिंगचा प्लॅन आहे. तर राकेश घेऊन चालला आहे, बघूया. प्रॉन्सची ग्रेव्ही आलेली आहे आणि प्रॉन्सचा रस्सा आहे. तर आपले फिश फ्राय आलेले आहेत. आणि हॉटेलचा पण ॲड्रेस मी देतो. प्रॉपर मुरुडमध्येच आहे आणि हॉटेल जर बघितलं तर एकदम साफसुथरं आहे. बाथरूम पण क्लीन आहे. बेड मोठा आहे, कपल बेड मोठा आहे, कपलसाठी मोठा बेड आहे. आणि हा स्पेस रूम आहे एकदम. बाथरूम पण एकदम व्यवस्थित आहे. नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि जवळपास फिरायला एकतर मुरुड जंजिरा किल्ला, त्यानंतर जर पावसाळ्यात येत आहे खूप असे धबधबे तुम्हाला एन्जॉय करायला मिळतील. तर आता चाललो आहे आपण मुरुड जंजिरा किल्ल्यावरती. किल्ला बघायला, बाहेरूनच आपल्याला बघायचं आहे लांबून. आणि जाता जाता एक ब्रिजवर आहे आपण, तिथून व्ह्यू बघा काय भारी वाटतंय. खतरनाक का? हां भारी एकदम. इकडे आम्ही चिंबोऱ्या पकडायला या इकडे. आणि त्या व्ह्यूच्या अपोजिट साईडला बघा बोटी बघा कसल्या मस्त वाटतात वरतून. ड्रोन आणला तर मस्त व्ह्यू घेतला असता आपण. समोर एक मस्त व्ह्यू बघा कसले भारी वाटतात एकदम. आणि समोर जंजिरा किल्ला. ड्रोन आणला पाहिजे होता. हां कुठली काय? ड्रोनच्या फोनच्या इकडे फिकल ना काय नाही. पुन्हा हॉटेलवर आलो आहे आणि हॉटेलचा असा रात्रीचा नजारा बघा. बाजूलाच त्यांचं चायनीजचं शॉप आहे, म्हणजे तिथेच चायनीज वगैरे बनवतात आणि खाली सर्व वगैरे करतात. आणि वरती 2-3 माळे आहेत. वरचा माळा बंद आणि 2 माळ्यावर त्यांनी रूम दिलेले आहेत. आणि टोटल 29 रूमचं हे हॉटेल आहे. आणि मालक स्वतः रात्रीचे 11 वाजलेत आणि रात्री चायनीजच ऑर्डर केलं आहे कारण लेट जेवलो. दुपारी 5 वाजता जेवलो, त्यामुळे पोट अजून पण जाम आहे. तर एवढं हे पण जाईल काय माहीत नाही. प्राईमचं सबस्क्रिप्शन किती? 800 रुपये. 1400 का 1500 वर्षाला ना. तर जेवण वगैरे झालं आणि उद्या सकाळी 11पर्यंत चेकआउट करून आपल्याला इथून निघायचं आहे. तर उद्या सकाळी नाश्ता करूया आणि जाऊया नलिनी काकूंच्या इकडे. तर सकाळचे 11 वाजलेत आणि निघायची तयारी करतो आहे. आणि मस्त एक्सपिरियन्स होता इथला. नंबर एकदा सांग ना. 7796592551.
ओके. आणि अजून इथे काय फिरायला प्लेसेस वगैरे? जंजिरा किल्ला, दत्त मंदिर, दत्त मंदिर मोठं आहे डॅम, का? ओके. आंबोलीचा डॅम. इथले जे रेट आहेत हॉटेलचे ते एकदम रिझनेबल आहेत, एकदम म्हणजे सर्वसामान्य लोकांना परवडण्यासारखे आहेत. त्यामुळे मी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि जसं आता आपल्याला नाश्ता आणलेला आहे, कचोरी इथली फेमस आहे, बघूया कशी आहे. पक्का हे खूप वर्ष तिसरी चौथी पिढी असेल आहे. तर चला आता इथून निरोप घेतो आणि मी कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे, नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. पुढची व्हिडिओ बघायला विसरू नका. चला बाय.